नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या 1 ऑगस्टच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. सायली साक्षीला म्हणत असते, मला तुझं तोंड बघण्याची इच्छा नाही आहे साक्षी. माझा याआधी तुझ्याशी संबंध नव्हता आणि यापुढेही नसेल. पण आनंदाची गोष्ट हीच आहे की तू केलेल्या खुनाची शिक्षा माझ्या वडिलांना नाही मिळाली. आणि ती प्रियाजवळ येते तर प्रिया सायलीला म्हणत असते, सायली तुझं मन खूप मोठं आहे ना, मला माफ कर. मी तुला छळायला नको होतं, माझं चुकलं, मला माफ कर. मला जेलमध्ये नाही जायचं गं. तू अर्जुनला सांगितलंस ना तर तो नक्की काहीतरी करेल. मी कोणाशी परत असं नाही वागणार, मला माफ कर. सायली तर जोरात प्रियाच्या कानाखाली वाजवते आणि ती प्रियाला म्हणते, करावे तसे भरावे. आता 7 वर्ष जेलमध्ये सडायचं प्रिया. आता तुला ना सुभेदार भेटायला येतील ना किल्लेदार. तुझ्यासाठी योग्य शिक्षा असणार आहे. आणि पोलीस प्रियाला घेऊन जात असतात त्यावेळी ती ओरडत असते, म्हणत असते, बाबा काका काहीतरी करा ना, मला नाही जायचं आहे जेलमध्ये. परंतु तिला वाचवायला कोणीच पुढे येत नाही आणि पोलीस तिला घेऊन जातात. इकडे महिपत वकिलाला धमकी देतच म्हणत असतो, आजपर्यंत तुझ्या पुढे माझ्या लेकीचा बाप झुकत होता. आज माझ्या लेकीच्या हातात हातकड्या बघितल्या आणि त्यातलं जनावर जागं झालं. ते आता पिसाळले. काय स्वप्न दाखवली होती, माझी लेक सुटणार, पाटील जेलात जाणार, माझ्या लेकीचं रिसॉर्ट उभं राहणार. खोटं बोललीस ना तू माझ्याशी. महिपत शिखरेला फसवलं ना. आता या फसवणुकीची शिक्षा काय? नाक, कान, डोळे आणि जीभ कायमची जाणार. आणि तो तिला मारणार. तेवढ्यात ती महिपतच्या छातीवर बंदूक धरते आणि त्याला म्हणते, मागं व्हायचं, इथनं निघायचं आणि परत मला तोंड दाखवायचं नाही. तिने बंदूक धरलेली असते त्यावेळी तिचा हात खूप जास्त थरथरत असतो. महिपत तिला म्हणत असतो, जाणार, कायमचा जाणार इथून, नाही येणार. तू येणार ना बाहेर कधीतरी. तो बंदुकीकडे बोट दाखवतच म्हणतो, हे नसेल तुझ्याकडे कधीतरी. एकटी दुकटी रस्त्यावर फिरू नको. आपल्या अंधाऱ्या कोपऱ्यातनं हा पिसाळलेला महिपत तुझ्या समोर येईल. असं बोलून महिपत तेथून निघून जातो. ती खूप घाबरलेली असते. इकडे सायली मधुभाऊंना मिठी मारून रडत असते आणि ती त्यांना म्हणत असते, देवाने आपली खूप परीक्षा पाहिली मधुभाऊ. शेवटी आपल्या मनासारखंच केलं. मधुभाऊ तिला म्हणत असतात, डोळ्यात पाणी नाही आणायचं. खरं तर हा विजय तुझा आणि जावाई बापूंचा आहे. आनंद आपण दणकून साजरा करायचा. त्यावेळी ताई म्हणते, हो ना, मला तर हत्तीवरून साखर वाटावीशी वाटतेय, पण ते काही जमणार नाही. पण चाळीत मी सगळ्यांना पेढे वाटेन. त्यानंतर तर मधुभाऊ अर्जुनच्या पायाच पडत असतात, परंतु अर्जुन त्यांना थांबवतो आणि म्हणत असतो, हे काय करताय तुम्ही? तर मधुभाऊ म्हणतात, माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाच्या कपाळावर असलेला गुन्हेगारीचा डाग त्याला मोकळा श्वास घेऊ देत नाही हो जावई बापू. तो डाग तुम्ही पुसून काढलात. तुमचे उपकार आयुष्यभर मी विसरणार नाही. तर अर्जुन म्हणत असतो, मधुभाऊ जे काही केलं ते माझं कर्तव्य होतं, एक वकील म्हणून आणि तुमचा मुलगा म्हणून सुद्धा. त्यात जर मी कमी पडलो असतो ना तर मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो. चैतन्य मधुभाऊंना म्हणतो, लाखात एक जावाई मिळाला आहे तुम्हाला, आता मिरवा त्याला आयुष्यभर आणि सगळ्यांना सांगा तुमचा जावई हा सुपरस्टार ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आहे. त्यावेळी सगळ्यांनाच खूप आनंद होतो, परंतु सायलीचं लक्ष रविराजकडे जातं आणि ती त्याच्याजवळ जाऊन त्याला म्हणते, रविराज काका, आपल्या जवळची एखादी व्यक्ती जर तुरुंगात असेल तर काय वाटतं हे मी समजू शकते. अनुभवलं आहे मी ते. सांभाळा स्वतःला. रविराज म्हणतो, खूप फरक आहे ग सायली, पण तुझे वडील तुरुंगात गेले तेव्हा ते निर्दोष आहेत याची खात्री होती तुला. माझी मुलगी एक गुन्हेगार म्हणून तुरुंगात गेली आहे. तो पूर्णाजीजवळ येऊन हात जोडत असतो आणि तो नागराज आणि सुमन तेथून निघून जातात. त्यानंतर सुभेदार सगळे घरी आलेले असतात. त्यावेळी पूर्णाजीला तन्वीची म्हणजेच प्रियाची खूप जास्त आठवण येत असते आणि तिला सगळ्या गोष्टी मागच्या आठवत असतात. तसेच कल्पनाला सुद्धा तिच्यासोबतच्या गोष्टी आठवत असतात. अस्मिताला आठवत असतं की कसा तिने प्रियासोबत मिळून सायलीला त्रास दिलेला असतो. ते सगळे खूप उदास आणि शांत बसलेले असतात. विमल सगळ्यांना पाणी देत असते, परंतु कोणी पाणीसुद्धा घेत नसतं. विमल सायलीजवळ येऊन तिला म्हणते, विश्वासघाताचं दुःख खूप मोठं असतं आणि तन्वीताई कशा होत्या हे आपल्याला माहिती आहे. तरीसुद्धा मी त्यांना टीव्हीत कोर्टात बोलताना बघितलं ना तेव्हा मला खूप मोठा धक्का बसला. आणि जर मलाच त्याचा त्रास होत असेल तर पूर्णाई आणि वहिनींना त्याचा किती त्रास होत असेल.
सायली म्हणते, याचीच तर भीती होती ना विमलताई. प्रियाचं खरं रूप जेव्हा या सगळ्यांसमोर येईल तेव्हा यांची काय अवस्था होईल हाच विचार यायचा सतत मला. विमल म्हणते, सायलीताई तुम्हीच असं काहीतरी करा ना की सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू येईल. तन्वीताईचं दुःख नको आपल्या घरात. इकडे रविराज घरी आल्यानंतर अश्विन त्याला विचारत असतो, काका अरे हा सगळा काय प्रकार आहे? तन्वीला कशी काय शिक्षा झाली? प्रतिमा आत्याच्या बाजूला बसलो होतो त्यामुळे मला आधीचं काहीच बघता नाही आलं. जेव्हा न्यूज चॅनल लावलं तेव्हा निकाल लागला होता. ते म्हणाले की तन्वीला 7 वर्षांची शिक्षा झाली आहे. पुरावे मिटवले असं काहीतरी म्हणत होते. मला खरंच काहीच कळत नाहीये काका, काय चाललंय हे सगळं? राजला सुद्धा काय बोलावं काही कळत नसतं. तो त्याला विचारतो, प्रतिमा कशी आहे? अश्विन सांगतो, ती झोपली आहे, ती ठीक आहे. काका मला प्लीज उत्तर दे, मला खरंच काहीच कळत नाहीये. तर सुमन त्याला म्हणते, अश्विन खरं सांगायचं तर आम्हा कोणालाच हा धक्का पचवता नाही आलाय. भाऊजी तर गाडीत एक शब्दही बोलले नाहीत. त्यांना आत्ता काही विचारू नकोस प्लीज. नागराज त्याला म्हणतो, मी तुला थोड्या वेळाने सांगतो. तर अश्विन म्हणत असतो, नाही आता माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये. आत्ताच्या आत्ता तन्वीला भेटायचंय आणि या सगळ्यातून मोकळं करायचंय. पण सगळ्यात आधी ना माझ्या तन्वीची ज्याने कोणी ही अवस्था केली आहे त्याला मला जाब विचारायचंय. तो तेथून निघतो. नागराज त्याला म्हणत असतो, तुला असं नाही भेटता येणार अश्विन. परंतु अश्विन काही न ऐकता तेथून निघून जातो. इकडे सुभेदारांच्या घरी सायली सगळ्यांना म्हणत असते, तुमच्या मनात आता काय खळबळ सुरू आहे ते मला कळतंय, पण आता आपण हे सत्य स्वीकारायला हवं ना. मग सगळ्यांसाठी कॉफी करून आणू का? परंतु कोणी काहीच बोलत नसतं. विमल म्हणते, सायलीताई तिन्ही सांजेची वेळ झाली आहे, मी देवापुढे दिवा लावते. त्यावेळी पूर्णाजीला आठवतं की एकदा सायली दिवा लावत होती. त्यावेळी पूर्णाजीने तिला थांबवलं होतं आणि तिला ती अशी म्हणाली होती की देवापुढे दिवा लावण्याची परवानगी फक्त या घरातल्या लोकांनाच आहे आणि तू या घरातली नाही आहेस. त्यावेळी ती विमलला थांबवते आणि म्हणते, घरातली इडापिडा तळावी म्हणून आपण देवापुढे दिवा लावतो. आज खऱ्या अर्थाने आपल्या घरातली पिढा दूर झाली, त्यामुळे हे शक्य झालं. तिलाच दिवा लावू दे. ऐकून तर सायलीला खूपच आनंद होतो. पूर्णाजी म्हणते, तसंही हा अधिकार घरातल्या मोठ्या सुनेचा असतो. सायली जा देवापुढे दिवा लाव. आणि आजचा भाग इथेच संपतो. 2 ऑगस्टच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, सुभेदारांच्या घरी सगळे उदास असल्यामुळे कोणाला जेवणही करावंसं वाटत नसतं. परंतु सायली सगळ्यांना बोलावून आणते आणि ती सगळ्यांना बसवते आणि म्हणते, यामुळे सगळ्यांना किती मनस्ताप होतोय हे माहिती आहे मला. तिचा राग असा जेवणावर काढू नका. पण तिचा त्रास किती होत असला तरी अन्नावर राग काढू नये ही आपल्याच घरातली शिकवण आहे ना. अन्नाचा असा अपमान करू नये ही आपल्याच घरातली शिकवण आहे. ती पूर्णाजीला घास भरवते. त्यानंतर सायली अर्जुनला म्हणत असते, प्रियाला काय हो, तिला फक्त पुरावे मिटवल्याची शिक्षा मिळाली आहे. कोर्टाने 7 नाही चांगली 14 वर्ष शिक्षा द्यायला हवी होती. त्यावेळी अश्विन तेथे येतो. ते हे सगळं ऐकतो आणि तो रागातच म्हणतो, फक्त 14 वर्षांची? नाही तिला तर फाशीच व्हायला हवी. आणि तो अर्जुनवर ओरडतच म्हणत असतो, हिच्या सांगण्यावरून तू तिला जेलमध्ये पाठवलंस? अर्जुन अश्विनला म्हणतो, तुझ्या तोंडात येईल ते बोलतोयस तू. तुला तुझ्या प्रेमासमोर काहीही दिसत नाही. तर अश्विन म्हणतो, हो आहे माझं माझ्या बायकोवर प्रेम, कारण तिचं तुझ्या बायकोसारखं नाहीये, पोटात एक आणि ओठावर एक. आता प्रियामुळे अश्विन आणि अर्जुनमध्ये भांडण होतील का? तुम्हाला काय वाटतं? आणि अश्विन आता प्रियाला जेलमधून सोडवण्यासाठी काही प्रयत्न करेल का? कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.